केली आहेत. असं महाराष्ट्रामध्ये कधीच वातावरण नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते. सकाळी घराच्या बाहेर जाऊन जे उभे राहतात ना ते राहायचे बंद करा, आपोआप बोलायचे बंद होतील. एवढे सुज्ञान आहेत तुम्ही गाणं लावा ना पहिलं त्याला. एवढे सुज्ञान आहेत आपले पुढारी, सुज्ञान आहेत म्हणजे पुढे बोलतील. नाही काय खासगी आता सोशल मीडिया झालाय, स्वतःच व्हिडिओ काढून टाकताय. बघा प्रश्न असा आहे, सोशल मीडियावरती काय यायचं ते होऊ देत, ते काय सगळे बघतात असं नाहीये. पण चॅनल तर लोक बघतात की नाही, बरोबर की नाही. सोशल मीडियावर तर तुमच्या मोबाईलवरती येईल, पण चॅनलमध्ये अख्खं कुटुंब घरामध्ये बघतं ना हो. एकदा करून तर बघा प्रयोग. काय मध्यंतरी शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रात मणिपूरचं स्थिती निर्माण होईल असं सांगितलं होतं. तशी परिस्थिती आहे का मुद्दामून जाणीवपूर्वक पेरायचं? नाही, मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये. कळलं का? महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे. त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना म्हणजे हवंय का नकोय मणिपूर झालेलं? महाराष्ट्राला आपली जी भूमिका होती, जरा 1-2 मिनिटं. लोकसभेला जी आपली भूमिका होती त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण नेमकं काय तर आपण काय झाल्याचा विषयच नव्हतं. त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. बरोबर. त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो. नाही साहेब, मोदी सरकार येताना भ्रष्टाचार संपू, महागाई कमी करू ही सुद्धा आश्वासनं दिली होती. बेरोजगारी संपू ही तिन्ही सोडली, बाकीच्याच कृतीवर म्हणजे बाकीच्याच मुद्द्यावरती हे चालू आहे. 2009ची माझी भाषणं काढून बघा, कोणी मला साथ नाही दिली. हे मुद्दे प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो, माझं आजही म्हणणं आहे, मला असं वाटतं 84 साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं 30 वर्षानंतर. बरोबर. आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर हे असं होतं. मग याला जबाबदार कोण, मोदी आहेत का अमित शहा का दोघेही? दोघे. साहेब मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाकडे सध्या कसं बघतो? त्यांच्या पाठीमागे खूप मोठं ब्लूप्रिंट सारखे प्रयोग केले, सगळ्यांना समोर विकासनामा ठेवला होता. आता समोर नवीन काही कल्पना असतील लोकांसमोर काय? साहेब महायुतीमध्ये जर 2 मिनिटं थांबा रे. मी कुठे चाललोय का मला जरा सांगा. प्रश्नांची आपली घाई. ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला. ब्लूप्रिंट मांडली होती आपण, लोकांसमोर विकासाचे वेगवेगळे मुद्दे ठेवून निवडणुका सामोरे